Hello students, welcome to Mokashi Krishi Vikas Pratishthan's Mokashi Educare Karad and Westfield Junior College, Rajmachi. I am Dubal Monica, lecturer in chemistry. Students, firstly we see what is mean by science. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिला काय बघायचं आहे? सायन्स म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय. बघा तर सायन्स म्हणजे नॉलेज अबाउट द नॅचरल वर्ल्ड दॅट इज बेस्ड ऑन फॅक्ट्स लर्न थ्रू एक्सपेरिमेंट्स अँड ऑब्झर्वेशन. नॉलेज कशाचं नॉलेज तर निसर्गाचं नॉलेज, नैसर्गिक जगाचं नॉलेज जे कशावरती डिपेंड आहे, विच इज बेस्ड ऑन फॅक्ट्स, सत्यावरती आधारित आहे, प्रयोगावरून कळतं, वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन वरून, निरीक्षणावरून समजतं, त्याला आपण काय म्हणणार आहे? सायन्स म्हणजेच विज्ञान. नॉलेज अबाउट द नॅचरल वर्ल्ड दॅट इज बेस्ड ऑन फॅक्ट्स learn through observations or learn through experiments and observation is called as science. There are different branches of science. त्या ठिकाणी तुम्हाला सायन्सच्या वेगवेगळ्या ब्रँचेस मिळतात. त्या कोणत्या? तर फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स आणि देर आर अदर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. लाईफ केमिस्ट्रीच्या तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँचेस सुद्धा मिळतात. बघा तर फिजिक्स म्हणजेच काय? भौतिकशास्त्र. केमिस्ट्री रसायनशास्त्र. लाईफ सायन्स इज ऑफ टू टाइप, बायोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी. जीवशास्त्र आणि सूक्ष्म जीवशास्त्र. आणि सायन्सच्या तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँचेस मिळतात. फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स असेल, स्टॅटिस्टिक्स असेल. दिस आर दी डिफरंट ब्रँचेस ऑफ सायन्स. In that all branches we see chemistry. या सगळ्या ब्रँचेस मध्ये आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे तर केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र. नाउ नेक्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. आपल्याला या ठिकाणी बघायचं काय आहे? केमिस्ट्री म्हणजे काय, रसायनशास्त्र म्हणजे काय. आता नावावरच आपल्याला समजतंय रसायनशास्त्र. ज्या ठिकाणी तुम्ही कशाचा अभ्यास करणार आहे? वेगवेगळ्या रासायनिक गोष्टींचा अभ्यास करणार आहे, रसायनांचा अभ्यास करणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? रसायनशास्त्र. बघा तर ए ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of matter, its physical and chemical properties and the physical and chemical changes it undergoes under different conditions. बघा तर a branch of science ची branch which deals with the study of matter, जी कशाचा स्टडी करते? मॅटरचा स्टडी करते, त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करते अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस दॅट चेंजेस अंडर डिफरंट कंडिशन. कशा स्टडी करणार आहे? फिजिकल आणि केमिकल चेंजेस. मॅटरमध्ये फिजिकल आणि केमिकल चेंज होणार आहे, त्याचा स्टडी ज्या ठिकाणी केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे? केमिस्ट्री. A branch of science which deals with the study of matter, its physical and chemical properties and physical and chemical changes it undergoes under different conditions. म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला, प्रेशरला, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला त्याच्यामध्ये काय चेंजेस होतील याचा स्टडी कुठे केला जातो? इन केमिस्ट्री. अनदर डेफिनेशन बघा. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर and the chemical reaction between substances. बघा कशाचा स्टडी केला जातो? मॅटरचा स्टडी केला जातो. वेगवेगळ्या सबस्टन्स मध्ये काय केमिकल रिॲक्शन्स होतात याचा ज्या ठिकाणी स्टडी केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे? केमिस्ट्री. मॅटरचा स्टडी असेल, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनचा स्टडी असेल, त्याला आपण काय म्हणणार आहे? केमिस्ट्री. नेक्स्ट डेफिनेशन इज chemistry is also the study of matters, composition, structure and properties. बघा केमिस्ट्री म्हणजे काय आहे? केमिस्ट्री इज also study of. केमिस्ट्री म्हणजे काय? इट इज also study of. कशाचा स्टडी? matters,
कॉम्पोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज. मॅटरचं कॉम्पोजिशन काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, याचा ज्या ठिकाणी स्टडी केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे, केमिस्ट्री. नाऊ आता आपण बघितलं मॅटर. ते मॅटर म्हणजे काय आहे, तर मॅटर मीन्स मॅटर इज इसेन्शियली एनीथिंग इन दी वर्ल्ड दॅट टेक्स अप स्पेस अँड हॅज मास. वर्ल्ड मधली अशी गोष्ट की जी काय करते, विच ऑक्युपाई स्पेसिफिक स्पेस, ज्याला स्वतःची अशी स्पेसिफिक स्पेस आहे आणि स्वतःचं असं स्पेसिफिक मास आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅटर. फॉर एक्झाम्पल वॉटर बघा, इट हॅज स्पेसिफिक स्पेस अँड हॅज स्पेसिफिक मास. त्याला स्वतःचे स्पेसिफिक स्पेस आहे, स्पेसिफिक मास आहे, therefore it is a matter. Now next we see different branches of chemistry. आपण सायन्सच्या जशा वेगवेगळ्या ब्रँचेस बघितल्या तशा आपण या ठिकाणी काय बघणार आहे, डिफरंट ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. देयर आर मेन 5 ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या मेन 5 ब्रँच आहेत त्या कोणत्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री अँड बायो केमिस्ट्री. बघा मेन 5 ब्रँचेस आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि बायो केमिस्ट्री. देयर आर अदर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री ऑल्सो देयर. केमिस्ट्रीच्या काही दुसऱ्या ब्रँचेस सुद्धा आहेत, त्या कोणत्या, तर न्यूक्लिअर केमिस्ट्री असेल, फार्मास्युटिकल केमिस्ट्री असेल, एक्सेट्रा. नाउ we see in detail there are 5 branches of chemistry. आपल्याला 5 branches ची काय बघायचे आहे, डेफिनेशन बघायचे आहे. बघा तर फर्स्ट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, द स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स कंपाऊंड. कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा स्टडी ज्या ठिकाणी केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्या ठिकाणी कार्बन आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आहे अशा कंपाऊंडचा स्टडी केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑल्सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री मीन्स द स्टडी ऑफ द केमिस्ट्री ऑफ लाईफ. तुम्ही जर बघितलं तर इन ह्युमन बॉडी देयर इज मेनली कार्बन. कार्बन इज प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग थिंग्स. कार्बन इज मेन कॉन्स्टिट्यूएंट. मग आपण काय म्हणलेलं आहे, द स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ लाईफ is called as organic chemistry. Next is inorganic chemistry. Next आपल्याला काय बघायचं आहे, inorganic chemistry which is totally opposite to organic chemistry. जी कशी आहे, totally organic chemistry च्या opposite आहे. बघा तर the study of inorganic compound. For example hydrochloric acid, H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड एक्सेट्रा. ज्या ठिकाणी इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा अनदर डेफिनेशन इज द स्टडी ऑफ कंपाऊंड दॅट डोंट कंटेन ए CH बॉन्ड. जशा कंपाऊंडचा स्टडी की ज्याच्यामध्ये काय नाहीये, CH बॉन्ड नाहीये, कार्बन हायड्रोजन बॉन्ड नाहीये, मीन्स which does not contain carbon. अशा कंपाऊंडचा स्टडी त्या ठिकाणी केला जातो की ज्याच्यामध्ये कार्बन नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. लुक हियर, मेनी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन मेटल्स. तुम्ही जर कंपाऊंड्स इनऑर्गॅनिक कंपाऊंड बघितले, दॅट इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन मेटल्स. नेक्स्ट ब्रांच इज एनालिटिकल केमिस्ट्री. नेक्स्ट ब्रांच कोणती आहे, एनालिटिकल केमिस्ट्री. बघा तर द स्टडी ऑफ द केमिस्ट्री ऑफ मॅटर अँड द डेव्हलपमेंट ऑफ टूल्स टू मेजर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. द स्टडी ऑफ, बघा द स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ मॅटर. त्या ठिकाणी तुम्ही मॅटरची केमिस्ट्री स्टडी करणार आहे, त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करणार आहे, रिॲक्शन स्टडी करणार आहे. त्याचबरोबर द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टूल्स टू मेजर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी कोणकोणते डिफरंट टूल्स वापरले जातात. फॉर एक्झाम्पल क्वालिटेटिव्ह असेल, क्वांटिटेटिव्ह असेल, जे टूल्स वापरले जातात त्याला तुम्ही काय म्हणणार आहे,
analytical chemistry. The study of the chemistry of matter and the development of tools to measure properties of matter. Next one is physical chemistry. बघा physical chemistry म्हणजे काय? The branch of chemistry that applies physics to the study of chemistry. केमिस्ट्रीची अशी ब्रँच की ज्यात कशाचा यूज करते? फिजिक्सचा यूज करते टू स्टडी द केमिस्ट्री. केमिस्ट्री शिकण्यासाठी स्टडी करण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला फिजिक्सचा यूज करावा लागतो त्याला आपण काय म्हणणार आहे? फिजिकल केमिस्ट्री. बघा द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट अप्लायज फिजिक्स टू स्टडी द केमिस्ट्री which commonly includes the application of thermodynamics and quantum mechanics to chemistry. याच्यामध्ये आपण कशाचा यूज करणार आहे? थर्मोडायनामिक्सचा यूज करणार आहे, क्वांटम मेकॅनिक्सचा यूज करणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? फिजिकल केमिस्ट्री. The important part of physical chemistry is the physical chemist study how matter and energy interact. बघा तुम्ही काय सांगितलंय? केमिकल केमिस्ट्री मध्ये काय होतात? देयर आर केमिकल रिएक्शन्स आर ऑकर. केमिकल रिएक्शन होतात. When chemical reactions are occur, in that chemical reaction, energy may be absorbed or may be evolved. Energy एकतर absorb केली जाते किंवा evolve केली जाते. त्यावेळी मॅटर मध्ये जो चेंज होतो, मॅटर आणि एनर्जी कशी इंटरॅक्ट होतात याचा स्टडी कुठे केला जातो? फिजिकल केमिस्ट्री मध्ये. बघा नेक्स्ट लास्ट ब्रँच इज बायोकेमिस्ट्री. लास्ट ब्रँच कोणती आहे? बायोकेमिस्ट्री. द स्टडी ऑफ chemical processes that occur inside of living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ज्या केमिकल प्रोसेसेस होतात, केमिकल रिॲक्शन्स होतात याचा स्टडी कुठे केला जातो? इन बायोकेमिस्ट्री. नाउ सी सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आता आपल्याला काय बघायचे आहे? तरी केमिस्ट्रीचे काही बेसिक कन्सेप्ट्स. The following topic areas are the most basic concept that a successful chemistry student needs to master. हे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत which are they are most necessary to the student. स्टुडंटसाठी कसे आहेत? नेसेसरी आहेत. ते कोणते? तर केमिकल नॉमेनक्लेचर. प्रत्येक कंपाऊंडला काही ना काही तर केमिकल नाव आहे. हायड्रोकार्बन in which study of hydrogen and carbon takes place. that can कसा स्टडी केला जातो? हायड्रोजन and carbon. atomic structure. You know that there are different models of atom. ॲटमच्या वेगवेगळ्या मॉडेलचा स्टडी केला जातो. पिरियॉडिक टेबलचा स्टडी केला जातो. एखादा ॲटम असेल, ॲटमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, त्याचा ॲटॉमिक मास काय आहे, त्याची पोझिशन कुठे आहे, हे सगळं कुठे स्टडी केलं जातं? इन दी पिरियॉडिक टेबल. लेविस स्ट्रक्चर. एखाद्या कंपाऊंडचं लेविस स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं? इट इज ऑल्सो नेसेसरी इन दी बेसिक केमिस्ट्री. केमिकल रिॲक्शन. हाऊ दिस केमिकल रिॲक्शन्स आर कॅरीड आउट, विच रिएजंट्स आर यूज्ड is necessary in chemical reactions. There is stoichiometry of chemical reaction. The chemical reaction ची stoichiometry काय आहे? reactions balance कशा करायच्या? It is also necessary. And last one is acid base chemistry. acid base chemistry म्हणजे काय आहे? acid base चे reactions कसे होते या सगळ्याचा स्टडी कुठे केला जातो? बेसिक कन्सेप्ट मध्ये. And last is a you should know. बघा तुम्हाला या ठिकाणी काय माहित पाहिजे? You should be familiar with the following concepts before setting foot in the chemistry classroom. केमिस्ट्री क्लासरूम मध्ये जाण्याने काही गोष्टी आहेत which are necessary to all chemistry students. केमिस्ट्री स्टुडंटसाठी काय नेसेसरी आहे? तर बघा रायटिंग अँड सॉल्विंग अल्जेब्रिक इक्वेशन्स. नेक्स्ट एक्सपोनंट्स असेल, सायंटिफिक नोटेशन, निगेटिव्ह नंबर्स, लॉगॅरिथम्स अँड फ्रॅक्शन्स. These are necessary to the chemistry student.